हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त ना. मी स्वाती स्वस्तिक कॉर्नर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आणि जर तुम्ही माझा पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज आहे संडे, तर आज मी चालली आहे एंगेजमेंटला माझ्या बहिणीच्या. कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, मस्त छान अशी मेहंदी काढलेली, परत सगळी म्हणजे कोणती साडी घालणार आहे आणि काय काय ज्वेलरी घेतलेली सगळं दाखवलं होतं. तर आता चालली आहे पार्लरमध्ये. वाजलेत 8:30. 10ची एंगेजमेंट आहे, त्यामुळे म्हटलं 9 वाजेपर्यंत पटापट रेडी होते आणि निघतो मग लगेच. पटकन चालले आता पार्लरमध्ये सगळं मेकअप करायला. हे बघा, ते मी घेतली साडी वगैरे, माझं काही ज्वेलरी वगैरे, तर ते आता मी घेऊन चालले. तर तुम्हाला दाखवते म्हणजे कुठे मेकअप वगैरे करणार आहे आणि मेकअप झाल्यावर पण तुम्हाला मी दाखवते. जस्ट पार्लरमध्ये आली. स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ ताई इथे मेकअप करणार आहेत. छान अशी रेडी झाली. ताईने मला दाखवले. खूप त्यांच्याकडेच येते मी पार्लरचं काही मेकअप वगैरे करायचं असेल तर. तर मी छान अशी तयार झाली आहे, हे बघू शकता. मस्त हे बघा, खूप छान असं झालेलं आहे. तर आता निघालो आहे. खूपच उशीर झाला आहे, उठायला उशीर झाला, त्याच्यामुळे पुढे पण सगळं कामं उशिराच झाली. आता जस्ट निघालो आहे आणि आरू पण माझा छान असा रेडी झाला आहे. हे बघा, प्रतीक हे पण छान अशी रेडी झाले, त्यांनी पण कुर्ता घातलाय. तर चला पटकन जाऊया, कारण की खूपच लेट झालं. ट्रॅफिक नको बघायला, तेवढंच पाहिजे. तर चला. तर हा फोटो सेशनचा एरिया दिलाय आणि हे बघा, वेलकम टू द एंगेजमेंट चेतन अँड अक्षता, आणि इथून एंट्री आहे. हे बघा, ही छान अशी रेडी झाली. मी जस्ट आता पोचले, खूपच लेट झाले. आणि माझी बहीण उर्मिला, हाय. आता चाललं आहे फोटोशूट. सगळी फोटो काढत आहेत. चाललं आहे फोटोशूटचं हे चाललं आहे. चला पटापट सगळ्यांना पहिलं भेटून घेते, थोड्या वेळातच कार्यक्रम चालू होईल. आदू हाय कर, स्पृहा हाय, आरव हाय. आरव, स्पृहा, आदू आणि आमची मोनू, हिला तुम्ही पहिल्यांदाच बघितलं असेल. मोनू माझ्या भावाची मुलगी, मोठी मुलगी आहे हिच्या. आणि ही कुठे गेली? सोनू ती दुसरीकडे बसलेली आहे. तर बघायचं चिल्लर पार्टीचं काय चाललंय. आरव जरा थोडेसे शायनिंग मारतो कधी पण, जरा स्टार्टिंगला आला की. आणि आता सगळं इकडे फोटोशूटचं वगैरे चालू आहे. बनलेली ते सुपारी फोडली जाणार आहे. आता ते सुपारी फोडली जाणार आहे. तर इथे आपली सुपारी फुटलेली आहे. हे दोघं नवऱ्याकडचे मामा आणि मुलीकडचे मामा.
आणि इथे नवरी मुलीचे पप्पा डॅडा. तर हे नवरी मुलीचे वरबाप आणि हे मामा आहेत. तर हे आहेत चेतनचे आई वडील. तर तिला आता एक साखरपुड्याची साडी दिली, आता चेंज करेल परत. तर येत आहे अक्षर गुड्डीचे मिस्टर चेतन. नवरी मुलीचे म्हणजे माझे काका काकी, नवरी मुलीची वरमाई आणि वरबाप. वरपक्षातर्फे वधूपक्षाचे काही मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. श्री चव्हाण साहेब मंगळ यांनी स्टेजवर यायचंय. श्री सावंत साहेब मंगळ यांनी स्टेजवरती यायचंय. या आहेत गुड्डीच्या सासूबाई, हे चेतनच्या आई. इथेही एंगेजमेंटचे फोटो काढून घ्यायचे. कोई सी बातें कोई कैसे कहे वो है या नहीं हमारे. Waiting for me, we were just kids when we fell in love. Darling, you. वडील आहेत आणि आई, बहीण आणि हा भाऊ. तर हे आता गावावरूनच आलेत आणि मागे नानी आहे आमच्या गावावर येते. टाईम संपलेला आहे त्याच्यामुळे घाई चालली आहे, गडबड. इथे सगळे त्याचा फोटोशूट चालू आहे. हे बघा सगळं खाली झालं, तर खूप गडबड झाली आता जायची निघायची. छान असा मेकअप पण तुम्ही बघू शकता, सकाळी जसा केलाय तसाच राहिलेला आहे. खूप छान असा मेकअप केलाय तिने, मस्त छान मेकअप झालाय आणि तसा राहिलेला आहे. तर आता आपण निघूया आणि आपला खूप टाइम सकाळी वेस्ट केला. तर आता जे नवरा नवरी आहेत त्यांचं जेवण चाललेलं आहे इथे. पनीर वाटाण्याची भाजी, ही फ्लॉवर आणि काहीतरी शिमला मिरची आहे, पुरी, एक कटलेट आणि पापड वगैरे होते. तर खूप गडबडीमध्ये सगळं जेवण चाललेलं आहे. आता सगळं एंगेजमेंटचं सगळं संपलेलं आहे, म्हणजे एंगेजमेंट झालेली आहे. तर लास्टला म्हटलं थोडंसं आमरस ठेवा. खूप छान झालं आहे आमरस. आणि मेकअप बघा खूप छान राहिलं मेकअप. तर आमरस पिऊन गेले. मस्त असं आमरस आलेलं आहे. चला
हो पिल पिल. तर आरवचं इथे आम्हाला अचानकच पोलिओ पाजायला भेटला. आज लक्षात नव्हतं की त्याला पोलिओ कसा लागला बाबू. 97 हो इथे दाखव. अरे वा पर्पल पर्पल सेम झालेलं आहे. तर इथे साईबाबांचं मंदिर आहे आणि आम्ही नीलमकडे म्हटलं जरा सरबत पिऊन जाऊया. इथे त्यांनी सांगितलेलं बघितलं आरवला आणि बोलले किती वर्षाचा आहे तर म्हटलं 4 वर्षाचा. इथे त्यांनी त्याला पोलिओ दिला. चला बघा पाय वगैरे पडून घेतात. या आई साहेब आमच्या. चला पटकन आता नीलमकडे जाऊन छान असा सरबत पिऊया. आई बाबा पण खूप दिवसांनी आलेले आणि ते आले नव्हते नीलमच्या घरी म्हणून म्हटलं त्यांना म्हटलं चला सरबत तरी पिऊन जाऊया. आमचे विनय ब्रो पुढे आलेले आहेत आणि आमचे आप्पासाहेब. चला आता नीलमकडे मस्तपैकी असा सरबत पिऊन जाऊया आपण. तर इथे आले आम्ही नीलम मम्मीच्या घरी आहे बघा. दोघांनी छान असा फोटो लावलेला आहे इथे. म्हटलं चला पहिलं आई हे आप्पा आणि माई फर्स्ट टाइमच आलेत त्यामुळे म्हटलं चला जाऊन येऊया सरबत पिऊन. किती वाजता केलेला 10 9:30 10 वाजता मेकअप केला. तर तसं तसाच मेकअप आहे. खूप छान असा मेकअप आहे बघू शकता. म्हटलं चला आता मस्तपैकी सरबत पिऊन सरबत बनवते. आता जस्ट सरबत वगैरे पिलाय आणि निघालोय घरी. उशीर पण झालेला चल म्हणजे निघावं पटकन. चला आणि मम्मी पप्पा आपलेच गावी त्यांना घेऊन चालते त्यांची. चला बाय बाय. नीट जावा. आता माई आणि आप्पा गेलेले रात्री कावडीला कारण की रात्री म्हशी वगैरे असतात तर त्यांच्या धार वगैरे काढायला लागतात त्याच्यामुळे थांबू शकत नाही. त्यांना बोललो होतो राहा म्हणून राहिले नाही. ठीक आहे तर चला एकदा आपण पण निघायला पाहिजे. खूपच उशीर झाला आहे 5 वाजलेत. तर आत्ता जस्ट आम्ही घरी आलो आहे. वाजलेत 6 वाजलेत घरी यायला कारण की जरा भावाकडे गेलेलो तर मम्मी पप्पा वगैरे आलेले त्यांना भेटून वगैरे झालं तर सरबत वगैरे पिला आणि घरी आलो आणि खूप बरं वाटते. सकाळी मी बघा 10 वाजता म्हणजे 9:30 10 वाजता मेकअप केलेला तर खूप जसा तसाच आहे कारण की मी आधी प्रायमर लावलेला. प्रायमरमुळे आपला मेकअप एकदम छान असा बसतो आणि मी जास्त हेवी मेकअप केला नव्हता कारण की जर हेवी मेकअप केला ना तर इथे आपल्या बघा अशा पापुड्यासारखं असतं तसं दिसतं. तर माझं तुम्ही बघू शकता एकदम असा नॉर्मल असा मेकअप वाटतोय. हे बघा आज जरा खूपच गरमी होते आणि गरमीमुळे जरा घाम वगैरे खूप आला आहे पण खूप मस्त मेकअप झाला आहे आणि खूप छान वाटतो मेकअप वगैरे. लुक पण छान वाटतो आणि आपली ज्वेलरी वगैरे मी ती घेतली होती ती खूप छान अशी मॅच झालेली मस्त झालं आहे. तर चला तर तुम्हाला माझा हा व्लॉग जर आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे व्हिडिओ आता इथेच संपवते कारण की माझा खूप थकली मी दमली पण आहे. तर मी विचार केला की चला थोडा आराम करूया आणि हा ब्लॉग इथेच संपवते. तर चला बाय भेटू नवीन ब्लॉगमध्ये पुढे.